तर आज आपल्या फार्मवर काही नवीन गावरान कोंबड्या आणलेल्या आहे. मी रुग्ण स्वागत आहे तुमचं असं गावरान फार्म सिरीज डे 29 मध्ये. जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी ज्या कोंबड्या आपण आधीपासून पाळत होतो त्याच कोंबड्या आपण आपल्या फार्मवर घेऊन आलो होतो आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला एका वर्षामध्ये 1000 गावरान कोंबड्या तयार करायच्या आहे. म्हणून ठरवलं आज अजून काही गावरान कोंबड्या आणायच्या. मग आपण एका खेड्यावर गेलो. तिथे वेगवेगळ्या कोंबड्या पाहिल्या. तिथून एक पिल्ल्यावाली कोंबडी आणि अजून 3 गावरान कोंबड्या आपल्याला चांगल्या वाटल्या. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल गावरानच्या नावाखाली दुसऱ्या जातीच्या कोंबड्या विकल्या जात आहे. ते तुम्हाला माहित आहे आणि मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी सुद्धा बघितलेले आहे. म्हणून कोंबड्या घेताना कोणाकडून घेताय, किती वर्षापासून आहे आणि खरंच गावरान आहे का हे सगळं तपासणं गरजेचं आहे. आपण या कोंबड्या ओळखीच्या आणि जुन्या अनुभवी लोकांकडून घेतल्या आहे आणि मग फार्मकडे निघालो. फार्मला पोहोचता सगळ्यात आधी पिल्लांना थैलीतून बाहेर काढलं आणि त्या 3 कोंबड्यांच्या पायांची दोरी सुद्धा सोडून दिली. आता तुम्ही बघू शकता नवीन कोंबड्या आपल्या जुन्या कोंबड्यांसोबत छान मिसळून गेल्या आहे, मस्त रमल्या आहे. तरी सुरुवातीचे 2-3 दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे कारण ते आपल्या फ्री रेंजच्या बाहेर जाण्याची शक्यता असते. एकदा त्यांना सवय लागली की ते परत बाहेर जात नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि लवकरच 1000 गावरान कोंबड्यांची प्लॅनिंग आपण सुरू करणार आहोत.